हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण स्टडी करतोय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ज्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज 3.2 पर्यंतचं पार्ट ऑलरेडी कंप्लीट केलाय. आपल्याला एक्सरसाइज 3.3 स्टार्ट करायची आहे, पण त्यासाठी जो बेसिक पार्ट आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तो आधी आपल्याला स्टडी करायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. सो इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, आता ही कन्सेप्ट स्टडी करण्यासाठी आपल्याला जो बेसिक पार्ट माहिती असला पाहिजे तो कुठला, तर तुम्हाला फंक्शन म्हणजे काय ही गोष्ट माहिती असली पाहिजे. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे काय हेही माहिती असावं लागेल, आणि त्यानंतर इन्व्हर्स फंक्शन म्हणजे काय हेही माहिती पाहिजे. आणि त्यानंतर ह्या तिन्ही कन्सेप्ट माहिती असेल तेव्हा जाऊन आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ही कन्सेप्ट काय करणार आहे, स्टडी करणार आहे. तर जर तुम्हाला फंक्शन काय आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय आहे, इन्व्हर्स फंक्शन काय, ह्या गोष्टी माहिती नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. फंक्शन ह्या चॅप्टरवरचा एक बेसिक व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन तो चेक करू शकता. तर फंक्शन म्हणजे काय, तर फंक्शन म्हणजे ए आणि बी असे जे दोन सेट असतात, तर त्यामध्ये जे मॅपिंग असतं ए मधल्या इलेमेंटचं बी मधल्या इलेमेंटशी जे युनिक मॅपिंग आहे, म्हणजे ए मधले सगळे इलेमेंट बी मधल्या कुठला ना कुठला तरी इलेमेंटशी युनिकली याचा अर्थ की प्रत्येक ए मधला इलेमेंट हा बी मधल्या वेगळ्या कुठल्या तरी इलेमेंटची मॅप असेल, असं असेल तर त्याला आपण फंक्शन असं म्हणतो. त्यानंतर आपण वन वन अँड ऑन टू फंक्शन म्हणजे काय हेही तुम्हाला माहिती असावं. वन वन फंक्शन, जर ए आणि बी हे दोन इलेमेंट इक्वल असतील तर त्यांच्या एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी, म्हणजे जर दोन इलेमेंट इक्वल असतील तर त्यांच्या इमेजेस पण इक्वल असतात, आणि जर दोन इलेमेंट इक्वल नसतील तर त्यांच्या इमेजेस पण इक्वल नसतात. ही जे आहे ती आहे आपल्या वन वन फंक्शनची डेफिनेशन. आणि ऑन टू फंक्शन म्हणजे काय की बी मधला प्रत्येक इलेमेंट, बी मधला जो प्रत्येक इलेमेंट असतो तो ए मधल्या कुठल्या ना कुठल्या इलेमेंटची इमेज असतो. म्हणजेच आपण त्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय असं म्हणतो, वेअर वाय बिलॉंग्स टू बी अँड एक्स बिलॉंग्स टू ए. ही जर कंडिशन ते जर फंक्शन सॅटिस्फाय करत असेल तर त्याला आपण ऑन टू फंक्शन म्हणतो. ठीक आहे. आणि मग इन्व्हर्स फंक्शन कुणाला म्हणतो, की जे फंक्शन वन वन आहे आणि ऑन टू पण आहे असं फंक्शन, तर त्याला इन्व्हर्स कधी म्हटलं जाईल, जर एफ हे फंक्शन ए टू बी असेल तर एफ इन्व्हर्स हे फंक्शन बी टू ए असं असतं. आणि ते डिनोट कसं करतात, जर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय असेल तर एफ इन्व्हर्स हा असतो एफ ऑफ इन्व्हर्स ऑफ वाय इज इक्वल टू एक्स. म्हणजे जो एफ फंक्शनचा जो डोमेन आहे तो बी फंक्शनची रेंज बनते, आणि जो बी एफ फंक्शनचा रेंज आहे ते एफ इन्व्हर्सची डोमेन असते. असा हा याच्यामध्ये फक्त चेंज असतो. ही डेफिनेशन आहे आपली इन्व्हर्स फंक्शनची. ठीक आहे. मग इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे काय, की जे आपले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत, म्हणजे साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, तर जे आपले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत तेच ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ॲज अ फंक्शन म्हणून काम करतात. का फंक्शन म्हणून काम करतात, कारण ते फंक्शनची डेफिनेशन सॅटिस्फाय करतात ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. म्हणून हे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत यांनाच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असं म्हटलं जातं. कुणाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणायचं, जे आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत तेच फंक्शन सारखा ऍक्ट करतात, म्हणून आपण त्यांना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणतो. म्हणजे आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणते आहेत, तर 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत: साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक अँड कोसेक. आता जर मला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक शिकायचं असेल, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन शिकायचं असेल, तर बेसिक गोष्ट ही असली पाहिजे की इन्व्हर्सची डेफिनेशन कधी येते, जेव्हा हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ते वन वन अँड ऑन टू असेल तरच आपल्याला इन्व्हर्स फाइंड करता येईल या सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो इथेच आहे की कोणतंही नो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज वन वन. कोणतंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक यापैकी कोणतंच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे काय नाहीये, इज नॉट वन वन फंक्शन.
तर कोणतंच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे काय येत नाही, 1 1 येत नाही. मग जर ते 1 1 येतच नसेल तर मग त्याचा इन्व्हर्स तरी कसा एक्झिस्ट होईल, हा क्वेश्चन येतो की नाही. जर ते 1 1 नाही तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही. इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही तर आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक शिकायची तरी कशी. ठीक आहे, म्हणजे आता याच्यावर तोडगा काय निघणार, याच्यावर तोडगा हाच काढायचा की जर ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 1 1 नाही आहे ना तर त्यांना आधी 1 1 बनवा. त्यांना पहिले काय करायचं, 1 1 बनवायचंय आपल्याला आणि मग नंतर आपल्याला काय करायचं की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन स्टडी करायचे. ठीक आहे, आता तुम्हाला तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मॅडम की कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे 1 1 कसं नाहीये, हे आम्हाला समजून सांगा. तर चला त्याचंही उत्तर बघूया की कोणतंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे 1 1 का नसतं. तर सपोज आपण पहिलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कन्सिडर करूया sin x. y इज इक्वल टू sin x हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कन्सिडर केलं. आता आपण त्याचा ग्राफ बघूया की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा ग्राफ कसा असतो. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा ग्राफ ड्रॉ करताना, साइनचा ग्राफ ड्रॉ करताना आपण काय करतो तर एक्स ऍक्सिस वर अँगल्स घेतो आणि वाय ऍक्सिस वर काय घेतो तर त्याच्या रेंजची व्हॅल्यू घेतो. म्हणजे एक्स ऍक्सिस वर डोमेन असतो, वाय वर रेंज असते. आता तुम्हाला ह्या गोष्टी पण माहितीच असल्या पाहिजे की प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची डोमेन काय आणि रेंज काय. त्याचाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर साइन हा जो फंक्शन आहे त्याची जी डोमेन असते ती असते आर आणि त्याची जी रेंज आहे तर त्याची रेंज आहे -1 to 1. याचा अर्थ काय की आर मधले म्हणजे रिअल नंबरच्या सेट मधले कुठलेही नंबर तुम्ही त्याच्या डोमेन मध्ये घेऊ शकता, पण त्या प्रत्येक व्हॅल्यू साठी त्याची जी पॉसिबल व्हॅल्यू येणार आहे ती -1 to 1 मध्येच लाय होईल. म्हणजे मिनिमम -1 असेल, मॅक्झिमम 1 असेल. मग आपण एक्स ऍक्सिस वर काय घेऊया, जे आर मधले रिअल नंबर म्हणजेच आपले अँगल्स आपण घेऊया. सपोज इथे फर्स्ट आहे आपला, आपण करूया π/2 कन्सिडर, नंतर घेऊया पाय, नंतर घेऊया इकडे 3π/2, इकडे घेऊया 2π, नंतर असेल 5π/2 अँड सो ऑन. तसंच इकडेही घेऊया -π/2 असेल, इकडे असेल -π, इकडे असेल -3π/2 अँड सो ऑन. इकडे मॅक्सिमम व्हॅल्यू असेल, सपोज इथे 1 असेल आणि इथे मॅक्सिमम व्हॅल्यू आहे आपली मिनिमम व्हॅल्यू आहे -1. आता आपल्याला माहिती की साइन 0 हा 0 असतो, साइन π/2 हा असतो 1, दॅट मीन्स साइन 0 असतो 0, त्याच्यानंतर साइन 90 असतो 1, त्याच्यानंतर साइन पाय असतो पुन्हा 0, त्याच्यानंतर साइन 3π/2 असतो -1, पुन्हा 2π ला 0 अँड अगेन इकडे हे रिपीट होतं. तसंच साइन -π/2 हा -1 असतो, साइन -π पण 0 असतो, साइन -3π/2 हीची व्हॅल्यू पण 1 येते अँड सो ऑन. हा जो ग्राफ आहे हा आपण साइनचा ग्राफ आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला म्हटलं की साइन हे फंक्शन 1 1 फंक्शन नाहीये. 1 1 फंक्शन नाहीये याचा अर्थ काय की ती तो 1 1 ची डेफिनेशन म्हणजेच a इज इक्वल टू b जर असेल तरच f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b येतं, अशी ही 1 1 ची डेफिनेशन आहे. आता y ऍक्सिस वर असतात तुमच्या f ऑफ x च्या व्हॅल्यूज आणि x ऍक्सिस वर असतात x च्या व्हॅल्यूज. आता बघा, जर समजा मी याचा असं ड्रॉ केला, इथे घेतला मी समजा x म्हणजेच तुमचा a सेट घेतला, x बिलॉंग्स टू a. ठीक आहे, आणि इकडे आपण घेऊया b सेट म्हणजेच y इलेमेंट असलेला सेट. x ऍक्सिस मधले हे अँगल ठेवूया, समजा 0, इकडे π/2, त्याच्यानंतर पायच्या आधी समजा इकडे असेल π/2 च्या आधी आपण समजा अजून 2-3 व्हॅल्यू घेऊया सोप्या जे तुम्हाला कळायला सोपं जाईल. π/4, त्याच्यानंतर घेऊया समजा π/2, त्याच्यानंतर घेऊया पाय, त्याच्यानंतर घेऊया 3π/4 अँड सो ऑन. अशा व्हॅल्यूज घेऊया. इकडे व्हॅल्यूज घेऊया समजा 1, म्हणजे आपली मिनिमम व्हॅल्यू तर -1 असेल आणि मॅक्सिमम व्हॅल्यू असेल 1. सो -1 सपोज 0 असेल, त्याच्यानंतर 1/√2 असेल, त्याच्यानंतर 1/2 असेल, त्याच्यानंतर असं सो ऑन 1 पर्यंतच्या ह्या व्हॅल्यू असतील. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती बघा साइन 0 ला व्हॅल्यू असते 0, म्हणजे हा 0 कुणाबरोबर मॅप झाला 0 बरोबर. साइन 45 डिग्री असतो 1/√2. ठीक आहे, इकडे 1/√2. हा, तर ही व्हॅल्यू झाली 1/√2.
ठीक आहे. साइन 90 डिग्री असतो 1, ही व्हॅल्यू झाली 1 बरोबर मॅप. साइन पाय हा असतो 0, म्हणजे हा पुन्हा झाला 0 बरोबर मॅप. बघा हा, साइन 0 पण 0 आला आणि पाय पण 0 आला आणि इथेच तो काय करत नाहीये, 1 ची डेफिनेशन सॅटिस्फाय करत नाहीये. कारण होतंय काय की साइन 0 ला पण ती व्हॅल्यू 0च आहे आणि पायला पण ती व्हॅल्यू 0 आहे. आता मला सांगा, याचा अर्थ असा होतोय की साइन एफ ऑफ 0 इज इक्वल टू एफ ऑफ पाय इज इक्वल टू 1 व्हॅल्यू, सॉरी 0 व्हॅल्यू येते. ठीक आहे, पण 0 हा काय पायच्या इक्वल आहे का? नाहीये. 0 हा पायच्या इक्वल नाहीये, म्हणजे ही डेफिनेशन सॅटिस्फाय झाली का? तर ही डेफिनेशन सॅटिस्फाय झालीच नाही. ह्या दोन ठिकाणी जर व्हॅल्यू जर सेम येत असेल, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी येत असेल, त्याचा अर्थ ए इज इक्वल टू बी पण असला पाहिजे ना. पण ए 0 आणि पाय हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यूज आहे. किंवा तुम्ही असं बघा, पाय बाय 4 ला 1/√2 व्हॅल्यू आहे आणि 3 पाय बाय 4 ला पण 1/√2च व्हॅल्यू आहे. म्हणजे आणि आपल्याला बघा, पाय बाय 4 आणि 3 पाय बाय 4 हे दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत का? तर त्या व्हॅल्यू इक्वल नाही. म्हणजे हे काय करताय, 1 ची डेफिनेशन सॅटिस्फाय करत नाही. म्हणजेच साइन हा काय नाहीये, 1 नाहीये. आणि ह्याच प्रमाणे तुम्ही प्रत्येक कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा ग्राफ काढला तर प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या ग्राफ मध्ये तुम्हाला हेच दिसणार आहे की ते 1 नाही. हा, ऑन टू ची कंडिशन सॅटिस्फाय करतो. ऑन टू काय म्हणतं की बी मधला प्रत्येक इलेमेंट हा ए मधल्या कुठल्या ना कुठल्या इलेमेंटची इमेज असला पाहिजे. तर आहे -1 ही कुणाची इमेज आहे, तर -1 आहे समजा 3 पाय बाय 2 ची. समजा इथे 3 पाय बाय 2 असेल, आपण लिहिला नाहीये, डॉट डॉट करून काढलाय, तर ही -1 ची इमेज असेल. 1/2 कुणाची व्हॅल्यू असते, तर 1/2 असे 60 डिग्रीची. समजा पाय बाय 4 च्या अलीकडे इकडे असेल पाय बाय 6, त्याची व्हॅल्यू असणार आहे ही 1/2. आणि याप्रमाणे म्हणजे बी मधला प्रत्येक इलेमेंट हा कुणाची ना कुणाची इमेज येणार आहे. म्हणून हे साइन जे आहे ते ऑन टू फंक्शन आहे, पण ते 1 फंक्शन नाहीये. मग आता करायचं काय, आपल्याला तर इनव्हर्स शिकायचंय. इनव्हर्स शिकताना आपल्याला 1 असलाच पाहिजे. ऑन टू तो आहे, ऑन टूचा प्रश्न नाही, फक्त आपल्याला त्याला 1 बनवायचंय. मग 1 बनवण्यासाठी आपण काय करणार की हा जो पूर्ण काही आपण ग्राफ ड्रॉ केला, याच्यामधला एक पर्टिक्युलर असा पार्ट घेणार, ह्या ग्राफचा पर्टिक्युलर असा पार्ट घेणार की त्या पार्टवर किंवा त्या इंटरवलवर साइन हे फंक्शन 1 पण असेल अँड ऑन टू पण असेल. बघा मी काय सांगितलं की आपल्याला असा इंटरवल शोधायचा आहे की ज्या इंटरवलवर साइन हे फंक्शन 1 पण असेल आणि ऑन टू पण असेल. मग तो इंटरवल कोणता घ्यायचा, तर बघा हा जो पाय बाय 2 आहे, म्हणजे इथपासून, तर जो मी कलरने तुम्हाला शो करते, हा एवढा इंटरवल आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे -π/2 टू π/2, -π/2 टू π/2 हा एवढाच इंटरवल आपल्याला घ्यायचा. याचा अर्थ की याची जी डोमेन आहे ती आता आपल्याला चेंज करायची आहे. डोमेन मध्ये जे आपण सगळे अँगल घेत होतो, -∞ पासून इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे सगळे r पर्यंतचे सगळ्या व्हॅल्यू घेत होतो, ते न घेता आपल्याला फक्त घ्यायचंय काय, तर -π/2 टू π/2. असं का, तर ह्या इंटरवल मध्ये -π/2 टू π/2 ह्या इंटरवल मध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ही जी 1 ची डेफिनेशन आहे ती सॅटिस्फाय होणार आहे. बघा, जर समजा मी इथे एखादा पॉइंट घेतला, इथे एखादा अँगल घेतला, तर त्याची ए ची जी एफ ऑफ ए ची जी व्हॅल्यू असेल तीच एफ ऑफ बी ची व्हॅल्यू असेल जर ए इज इक्वल टू बी असेल. बघा ना, म्हणजे जसं इथे काय होत होतं बघा, समजा मी इथे एक पॉइंट घेतला, इथे एक पॉइंट घेतला, ते जर मी एक्स ऍक्सिस वर ड्रॉ केले तर हे असं दिसत होतं की ह्या दोन पॉइंटच्या ठिकाणी ही जी एफ ऑफ ए आहे ती इक्वल येते. म्हणजे ए आणि बी हे जरी डिफरंट असले तरी एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी येते. पण आता जर तुम्ही हा पूर्ण इंटरवल कन्सिडर केला तर ह्या इंटरवलवर काय होतंय की 1 ची डेफिनेशन सॅटिस्फाय होते. ठीक आहे, समजा हा पॉइंट घेतला तर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी व्हेन ए इज इक्वल टू बी, ही कंडिशन काय होते, सॅटिस्फाय होते. परत कुणाच्या तरी डोक्यात असा प्रश्न येऊ शकतो की मॅडम आपण फक्त -π/2 टू π/2च का घ्यायचं, 3 π/2 टू -3 π/2 टू 5 π/2 इथे पण तेच आहे की नाही, तसंच आहे की नाही, इथे पण तर होतं ना सॅटिस्फाय.
की इथल्याही ह्याही इंटरवल मध्ये फंक्शन हे ह्याही इंटरवल मध्ये आपल्याला फंक्शन 1 1 n on 2 मिळते. मग असं जर असेल तर तसं ह्या ग्राफवरचे आपल्याला इनफायनाइट इंटरवल मिळतील की जिथे हे फंक्शन काय असेल 1 1 n on 2 असेल. मग आपल्याला ह्या सगळ्यापैकी हाच का घ्यायचा -π/2 to π/2 का घ्यायचा. तर युनिव्हर्सली जसं युनिव्हर्सली सगळ्यांचा आन्सर एक यावं त्यासाठी आपण म्हणजे जे काही ज्यावेळेस हे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा शोध लागला त्यावेळेस त्यांनी युनिव्हर्सली त्याच्यात युनिकनेस राहावे म्हणून त्यांनी हा -π/2 to π/2 हाच इंटरवल याच्यासाठी कन्सिडर केला. हे एक नाही, हा जो इंटरवल आहे -π/2 to π/2 हाच आपण काय करणार आहे कन्सिडर करणार आहे ह्या साइन ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला 1 1 बनवण्यासाठी. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं की हे फंक्शन साइन जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होतं ते असं आहे की नाही साइन ऑफ एक्स आणि त्याची जी डोमेन आहे ती r आहे आणि त्याची जी रेंज आहे ती -1 to 1 आहे. तर आता आपल्याला हे जे साइन इन्व्हर्स फंक्शन काढायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला रेंज आणि डोमेन काय करायची आहे थोडीशी डोमेन जी आहे ती थोडी चेंज करायची. आता आपल्याला साइन हे फंक्शन कसं डिफाइन करायचंय तर -π/2 to π/2 अशी आपल्याला त्याची डोमेन घ्यायची आहे आणि त्याची रेंज नाही बदलत, त्याची रेंज आहे तीच राहते. ठीक आहे. आता जर साइन हे असेल तर साइन इन्व्हर्स काय होईल इन्व्हर्स फंक्शनच्या डेफिनेशन नुसार साइन इन्व्हर्स एक्स काय होईल आपण त्याला साइन इन्व्हर्स एक्स घेण्याऐवजी फक्त साइन इन्व्हर्स म्हणूया. तर साइन इन्व्हर्स काय होईल ह्या केसमध्ये तर याची जी डोमेन आणि रेंज आहे ती उलटी होईल. म्हणजे आता याची डोमेन होईल -1 to 1 आणि त्याची जी रेंज असणार आहे ती असेल -π/2 to π/2. ओके, येते लक्षात. म्हणजे जे साइन इन्व्हर्सचे जे काही अँगल असतील π/2 असेल आणि मॅक्सिमम व्हॅल्यू असेल π/2. तर ह्याप्रमाणे आणि मिनिमम व्हॅल्यू तुम्ही -1 घेऊ शकता आणि मॅक्सिमम व्हॅल्यू 1 घेऊ शकता आणि त्याच्यासाठी येणारा आउटपुट हे असेल -π/2 आणि मॅक्सिमम असेल π/2. तर ह्याप्रमाणे आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे काय बघायचे इन्व्हर्स बघायचे. तर फर्स्ट इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण पहिलं फंक्शन बघूया ते आहे इन्व्हर्स साइन फंक्शन. तर आता आपल्याला फंक्शन कसं डिफाइन करायचं बघा. साइन is a function from -π/2 to π/2 goes from -1 to 1 असं जर साइन फंक्शन असेल तर आपल्याला जर इन्व्हर्स काढायचा असेल तर इन्व्हर्स साइन फंक्शन काय येईल इन्व्हर्स साइन फंक्शन इज साइन इन्व्हर्स. आता याची जी डोमेन आहे ती त्याची रेंज करा म्हणजे आणि रेंजला डोमेन बनवा. सो -1 to 1 goes from -π/2 to π/2. आता हे ह्याप्रमाणे आपण त्याची डोमेन आणि रेंज काय केली चेंज केली. याचा अर्थ काय होतो जर x बिलॉंग्स टू -1 to 1 आहे म्हणजे जर x ची व्हॅल्यू जर तुम्ही -1 to 1 घेतली तर तुमचा येणारा थीटा येणारा जो आन्सर अँगल असेल तो कुठे असणार आहे -π/2 to π/2 मध्ये ह्याच व्हॅल्यूज मध्ये तो असेल. एखादं एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर बघा समजा साइन ऑफ π/6 ची व्हॅल्यू असते 1/2 बरोबर. आपण हे बघतोय इकडे हे बघतोय साइन π/6 हा असतो 1/2 त्यावेळेस हा π/6 कुठे आहे तर तो निश्चितच -π/2 to π/2 याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे -90 डिग्री आणि 90 डिग्री याच्यामध्येच असेल. π/2 π/6 म्हणजे किती 30 डिग्री याच्यामध्येच असेल ना कुठेतरी. तर त्याची व्हॅल्यू 1/2 येते. 1/2 म्हणजे 0.5 ती पण व्हॅल्यू -1 to 1 मध्ये लाई होते. ठीक आहे. ह्या केस मध्ये x होता π/6 which belongs to -π/2 to π/2 आणि जे येणारं आन्सर होतं 1/2 ते पण कशात येत होतं -1 to 1 मध्ये येत होतं. आता जर मी साइन इन्व्हर्स 1/2 काढला तर बघा साइन इन्व्हर्स 1/2 म्हणजे 1/2 ही व्हॅल्यू साइनच्या कुठल्या अँगल साठी येते तर 30 डिग्री साठी येते म्हणून याचं येणारा आन्सर असेल π/6. साइन 1/2 ही व्हॅल्यू कुठल्या अँगलला येते तर
π/6 ला येते, म्हणून 1/2 हा याच्यामध्ये आहे का? आहे. हा π/6 याच्यामध्ये आहे का? तर आहे. म्हणजे तुमची x ची व्हॅल्यू याच्यामध्ये डोमेन मध्ये येते आणि ही थीटाची व्हॅल्यू पण तुमच्या रेंज मध्ये येते का? तर येते. फक्त उलट, जसं आपण साईनचे जसं व्हॅल्यू काढतो ना, त्याच्या एक्झॅक्ट उलट जायचे. जसं साईनला आपण कसं म्हणतो, साइन π/6 ला काय व्हॅल्यू असते? π/6 या साईनची व्हॅल्यू काय आहे? 1/2 आहे. तसं साइन इनव्हर्स मध्ये काय करायचं? साइन इनव्हर्स जर 1/2 काढायचा आहे तर साइनच्या कुठल्या अँगलला 1/2 व्हॅल्यू येते? कुठल्या अँगलला? कोणत्या अँगलला? तर त्या कोणत्या अँगलचं आन्सर तुमचं असतंय π/6. म्हणजे तुमच्या कोणत्या ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुमचं साइन याची व्हॅल्यू फाइंड करणे, साइन इनव्हर्स ऑफ 1/2. तसंच जर साइन इनव्हर्स ऑफ तुम्हाला 1/√2 काढायचंय तर 1/√2 ही व्हॅल्यू साइनच्या कोणत्या अँगलला असते? π/4 ला असते. तर हे झालं तुमचं याचं आन्सर. आणि नेहमी लक्ष ठेवायचं की ही व्हॅल्यू नेहमी -π/2 to π/2 मध्येच लाई झाली पाहिजे. म्हणजे तुमचं जे इनव्हर्स फंक्शन असतात ना, त्याच्यामध्ये चेंज काय होतो? त्याच्यामध्ये चेंज होतोय तुमची डोमेन. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत बघा, मी तर लिहिते साइन, त्याच्यानंतर कॉस, त्याच्यानंतर टॅन, कॉट, सेक, कोसेक. साइनची जी डोमेन आहे ती आर आहे, कॉसची पण डोमेन आर आहे. रेंज जर तुम्ही म्हणाल तर साइनची पण रेंज -1 to 1, ही पण -1 to 1. टॅनची जी ती आहे आर -π/2 च्या मल्टिपल मधले सगळे नंबर जर आपण आर मधून काढून टाकले तर ती झाली तुमची टॅनची डोमेन, आणि जी तुमची रेंज असते ती असते आर. आणि कॉटची पण जी रेंज आहे ती आरच आहे. फक्त कॉटची जी डोमेन आहे त्याच्यामधून तुम्ही काय करता? n π सगळे काढून टाकता ज्या ठिकाणी तुमचं फंक्शन डिफाईन होत नाही. तर ह्याप्रमाणे आता आपल्याला रेंज त्याच ठेवायची आहे, रेंज बदलायचं नाहीये, पण चेंज काय करायचं आहे? डोमेन चेंज करायचा. आणि डोमेन का चेंज करायचा? कारण ह्या डोमेन साठी आपलं फंक्शन 1 नाही. मग ते 1 बनवण्यासाठी आपण डोमेन चेंज करणार आहे. डोमेन केव्हा कशी चेंज करणार आहे? की जिथे ते फंक्शन 1 असेल त्या ठिकाणी आपण काय करणार? डोमेन वेगळे डिफाईन करणार. तर आता तुम्हाला साइन हे फंक्शन, इनव्हर्स साइन फंक्शन एकदम व्यवस्थित कळालं असेल. ह्याच प्रमाणे बाकीचे उरलेले सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत की ज्याचे इनव्हर्स काढणार आहे. तर आपण डायरेक्ट बुक मध्ये बघूया की जेणेकरून मी तुम्हाला पटपट ते एक्सप्लेन करून सांगते. तर सेकंड आहे आपलं इनव्हर्स कोसाइन फंक्शन. आता याच्यासाठी त्यांनी जी डोमेन घेतली ती 0 to π घेतली. अगदी कारण तेच आहे की युनिफॉर्मिलिटी आली पाहिजे. सगळ्या युनिव्हर्स मध्ये कोणीही जरी इनव्हर्स काढला तर ते आन्सर सेमच आलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी जी आपला इंटरवल कन्सिडर केलाय तो 0 to π असा इंटरवल कन्सिडर केलाय. इथे बोल्ड मध्ये दाखवलंय बघा की ह्या केस साठी हे फंक्शन 1 आणि ऑन टू दोन्हीही आहे. म्हणून आता जी आपली डोमेन होती, कॉसची जी डोमेन होती जी काय होती? आर होती, आणि त्याची जी रेंज होती ती होती -1 to 1. तर त्यांनी आर पासून कॉस हा चेंज करून काय केला? आरची त्याची जी डोमेन आहे ती घेतली 0 to π अशी घेतली, आणि रेंज तीच राहणार आहे, रेंज चेंज होणार नाही. मग कॉस इनव्हर्सची जी डोमेन असेल ती असेल -1 to 1, आणि त्याची जी रेंज असेल ती 0 to π अशी चेंज होईल. बघा इथे दिले. ठीक आहे. तर ही झाली कॉस इनव्हर्स. कॉस इनव्हर्सची जी डोमेन आहे ती आहे -1 to 1, आणि त्याची जी रेंज आहे ती 0 to π. या थीटाला आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणतो. ठीक आहे. ह्याच प्रमाणे जर टॅन्जंट आपला जो टॅन आहे त्याची जी डोमेन आहे ती डोमेन कशी चेंज केली आहे बघा. त्याची डोमेन मी तुम्हाला सांगितली होती आधीच. तर ती डोमेन जी आहे ती आता -π/2 to π/2 अशीच घेतलेली आहे. याची देखील पण जी डोमेन आहे ती त्यांनी -π/2 to π/2 घेतली आहे, आणि रेंज मध्ये काही फरक नाही. ठीक आहे. म्हणून जे टॅन इनव्हर्स आहे ते फंक्शन काय होणार आहे? R2 -π/2 to π/2. ग्राफ त्यांनी इथे डिनोट केलेला आहे. तसंच कोसेकंट म्हणजे सेक फंक्शन, कोसेकंट फंक्शन म्हणजे काय? कोसेक हे फंक्शन. तर तो कन्सिडर केलाय -π/2 to
π/2. ठीक आहे. तर म्हणून कोसेक इन्व्हर्सचा जो आणि त्यातून 0 हा काय करायचा आपल्याला 0 इलिमिनेट करून टाकायचा आहे. आता 0 का इलिमिनेट करून टाकला, कोसेकच्या फंक्शन मधून 0 का इलिमिनेट करून टाकला, तर कोसेक ऑफ 0 हा नॉट डिफाइंड आहे. बघा ना तुम्ही, जर साइन 0 हा काय असेल, साइन 0 हा 0 असेल तर कोसेक म्हणजे काय असतो 1/sin. सो 1/0 दॅट मीन्स नॉट डिफाईन, आणि ज्या ठिकाणी फंक्शन डिफाईन होत नाही तो इलिमेंट आपल्याला इलिमिनेट करावा लागतो. म्हणून 0 काय केलाय याच्यामधून इलिमिनेट करून टाकलंय. तर ह्याप्रमाणे ही झाली याची डोमेन आणि ही झाली याची रेंज. हे झालं कोसेक इन्व्हर्स फंक्शन. तसं पुढे जाऊया. सेकंड म्हणजे सेक फंक्शन. सेक फंक्शन मध्ये पुन्हा त्यांनी काय घेतलंय 0 to π मधून -π/2 हा काय केला रिस्ट्रिक्ट करून टाकला, काढून टाकला. पुन्हा म्हणजे आता जी घेतली आहे, जो इंटरवल कन्सिडर केलाय तो आहे 0 to π, पण त्या 0 to π मध्ये हे बघा असं कन्सिडर केलाय तो ह्याप्रमाणे, आणि त्या 0 to π मधून हा एवढा पार्ट आणि हा एवढा पार्ट. पण त्या 0 to π मधून π/2 आपल्याला इलिमिनेट करायचा आहे. का इलिमिनेट करायचा आहे? कारण सेक ऑफ π/2 हा काय असतो नॉट डिफाईन असतो. ज्या ठिकाणी फंक्शन डिफाईन होत नाही तो पार्ट आपण काय करणार आहे इलिमिनेट करणार आहे. म्हणून जी सेक इन्व्हर्स आहे त्याची जी रेंज आहे, त्याची जी डोमेन आहे, त्याची डोमेन आहे r -1 to 1, आणि त्याची जी रेंज आहे ती रेंज ही आहे 0 to π. त्याच्यामधून π/2 काय करा इलिमिनेट करा. ही झाली सेक. आणि शेवटचा आहे आता कॉट. तर कॉट साठी त्यांनी जो इंटरवल कन्सिडर केला, तर कॉट साठी जो इंटरवल कन्सिडर केला आहे तो 0 पासून π पर्यंतचा इंटरवल हा सगळा बघा 0 to π. आणि म्हणून कॉट इन्व्हर्सची जी डोमेन आहे ती r आहे आणि त्याची जी रेंज आहे ती 0 to π आहे ह्याप्रमाणे. ठीक आहे. तर हे सगळं झालं आपलं. मग आता या सगळ्याचं जर टेबल लिहिला आपण, म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, या सगळ्याचं जर आपण टेबल तयार केला तर तो टेबल ह्याप्रमाणे असेल बघा. साइन इन्व्हर्स ह्या सगळ्या आहेत डोमेन आणि या रेंज. ठीक आहे. तर साइन इन्व्हर्सची डोमेन आहे -1 to 1 आणि रेंज आहे -π/2 to π/2. तसंच कॉसची जी डोमेन आहे -1 to 1 आणि रेंज आहे 0 to π. त्याच्यानंतर टॅन जो आहे तो r पासून -π/2 to π/2. कोसेक इथे फक्त कॉट राहिला लिहायचा, तर ते लिहिते कॉट इन्व्हर्स याची जी डोमेन आहे ती r आहे आणि त्याची जी रेंज आहे ती आहे 0 to π ह्याप्रमाणे. आणि 0 आणि π हे इन्क्लुसिव्ह नाहीये, ते एक्सक्लुसिव्ह आहे. म्हणजे 0 π हे वगळून टाकायचे, ते सोडून मग आपल्याला घ्यायचंय 0 to π च्या मधल्या, म्हणजे 0 इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन π. 0 आणि π सोडून त्याच्या आतल्या सगळ्या व्हॅल्यूज आपण थीटासाठी कन्सिडर करू शकतो. ह्याप्रमाणे जसं तुम्ही सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डोमेन आणि रेंज पार्ट केल्या होत्या ना, लक्षात ठेवल्या होत्या, तसंच तुम्हाला सगळ्या इन्व्हर्स फंक्शनच्या पण डोमेन आणि रेंज काय करावे लागणार आहे लक्षात ठेवावे लागणार आहे, जेणेकरून आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी ते लागणार आहे. तर पुढचा जो पार्ट असेल तो असेल प्रॉपर्टी ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, जो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.